या ठिकाणी आपल्याला करतो. करावं लागेल. किती वेळ आहे? पहिल्या प्रथम रेणुका मातेला वंदन करून आपल्या सगळ्या दिव्यांगाला वंदन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आज जो माहूरवासियाने जो चंपतराव डाकोरे साहेबाचा जो कार्यक्रम अभिषेक सोहळा म्हणजे वाढदिवस आपण सगळ्या दिव्यांगाच्या वतीनं साजरा करत आहोत. आणि या ठिकाणी 3 लोकांचा आपण आज वाढदिवस साजरा करतो. कारण दत्तराच्या ठिकाणी त्रिमूर्ती म्हणल्यासारखं चंपतराव डाकोरे साहेब आणि प्रदीप चंद्रकर आणि रेवा राठोड या दिव्यांग लोकांचा आपण वाढदिवस साजरा केला. पहिल्या प्रथम या दिव्यांगाला या तिन्ही व्यक्तींना रेणुका मातेच्या चरणी अशी प्रार्थना करतो, त्यांना दीर्घ आयुष्य सुख समाधान लाभावं आणि जास्तीत जास्त अपंगाची सेवा यांच्या हातून घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता चंपतराव डाकोरे साहेबानं अगदी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आहे. आम्हाला काय सांगायचं ठेवलंच नाही डाकोरे साहेब तुम्ही, पण प्रामुख्याने याच्यात सगळा सारांश सांगायचं म्हणजे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. मी इथं का आलेलो आहे, कारण 1985 साली 80 मध्ये मला दोन्ही जन्मताच मुकबधीर मुलं आहेत होती. आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा नव्हती कुठंच. 1982 ला शाळा निघाली, तिथं आम्ही मुलं ठेवले माझे, आणि दोन्ही मुलं शिकल्यानंतर ते मोठे झाले, शासकीय कर्मचारी आहेत. त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही. सांगायचं तात्पर्य की ज्याच्या घरात दिव्यांग मुलं आहेत ते त्यांना शिक्षण शिकवलं पाहिजे. तुम्ही मनातला उणगंड त्या सोडला पाहिजे की माझ्या मुलाला काही येत नाही, त्या दिव्यांगाला काही येत नाही. आता प्रत्येकाच्या घरी लहान मुलं होतात ना, दिव्यांग काही जन्मतात असतात, काही कारणामुळे होतात, काही अपघातामुळे होतात, पण काही बरेचसे काही दिव्यांग जन्मतात होतात. त्याच्यावर आई वडिलांना अगदी बारकाईने लक्ष केलं तर त्या मुलाचं निश्चित पुनर्वसन होतं. आता शासनाने एवढ्या सांगितलेल्या आहेत, चंपतरावनं आता एवढं सांगितलेलं आहे की ते आता आम्हाला सांगायची गरजही वाटणार झाली. पण यासाठी आपल्याला प्रत्येक गाव पातळीवर एक समिती स्थापन करायचं. गावाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, 4 सदस्य करून तिथं जेवढे दिव्यांग व्यक्ती असतील तेवढ्याचं एक रजिस्टर करून गाव नोंदणी करून तिथं गावात फलक लावा. आता चंपतराव सांगितल्या पण गावात फलक लावल्यानंतर त्याचे दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते आहेत. जसं आता तुम्ही बायका बघता, प्रत्येक गावात आले की आधी कोण काय म्हणतात, बचत गट हा विचारतात नाही. तसं दिव्यांग व्यक्ती असल्यामुळं त्या गावात दिव्यांग व्यक्ती 5 असो 10 असो केलं पाहिजे ना. त्या सगळ्या गोष्टी आपण हक्कानं मिळून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या गावात आता इथं किती गावचे लोक आले असतील, 11 गावचे लोक आले असतील ना. कारण जे काही ते संघटना, त्याच्यामुळे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, या सगळ्या गोष्टी सोडविण्यासाठी, आपल्या अडचणीसाठी आम्ही आहोत, चंपतराव आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकानं काळजीपूर्वक आणि हे केलंच पाहिजे. आणि साहेबांनी सांगितलं की दिव्यांग प्रमाण काढत असताना आमचा तर मुख्य उद्देश असा आहे की मूळ दिव्यांगाला सवलती मिळाल्या पाहिजे. आता कुठेतरी उगे लंगडत चालते, कुठेतरी काही करते, आणि त्याला देण्यापेक्षा ओरिजिनल जे जात आहेत त्यांना आधी शासनानं जेव्हा सवलती मिळाल्या पाहिजे, त्या कुठल्या वंचित राहू, हे तुमची आमची जबाबदारी आहे. आणि चंपतराव तेच करतात. कारण ओरिजिनल माणसाला आधी दिव्यांगत्व, आता त्या माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे. आता त्या ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. आता ज्येष्ठ नागरिकाला जवळ 72 वर्ष झाल्यानंतर 10 वर्षासाठी मोफत कार्ड द्यायला चंपतराव. तुम्हाला कुठेही दवाखाने गेलं तर कुठलाही 1 रुपयाचा लागणार नाही. कारण ज्या 72 वर्ष वय झालं त्यानं सगळ्यांनी ते कार्ड काढून घ्यावं.
कारण त्याला कुठलंच एक सुद्धा रुपये लागणार नाही. आणि या गोष्टी त्या सगळ्या सांगत असताना कारण मला अत्यंत आनंद होतो की चंपतराव एवढं काम करतात. कारण चंपतरावला चालता येत नाही हो. आणि स्वतः अगदी गरीब घरातले आहेत. कारण त्यांचं माझं गाव एकत्र आहे, तालुक्यातले एकच आहो आम्ही. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला ही संघटना जर कायम ठेवायची असेल तर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा संघटना आहेत. कर्मचारी संघटना आहेत, पाच काही आहेत, पण ते त्याच्यामधून त्यांचा स्वार्थ साधला जातो, राजकीय साधला जातो, राजकीय पुढ्या समजला जातो. पण चंपतरावची आमची जी संघटना आहे अगदी निष्पाप भावनेने अगदी काम करते. कुठलाही स्वार्थ न साधता निव्वळ दिव्यांगाला न्याय मिळावं ह्याच भूमिकेतून चंपतराव डाकुळे साहेब आपलं काम करतात. इथूनच नाही, कलेक्टर साहेब पाणी पिते साहेब. चंपतराव जर आमचे बोलायला लागले तर कलेक्टर साहेब पाणी पिते, पाणी पिऊ पिऊ प्रश्नाचं उत्तर देते. मी अभिमानानं सांगतो या ठिकाणी. मी सुद्धा नांदेड जिल्हा बँकेला उभं टाकलं होतं, मला एवढी अडचण होती, रिटायर करायचं होतं, मी तर स्वतः आलो. कारण एवढ्या माणसाचं कौतुक करण्यासाठी मलाही भाग्य लाभलं ना. तर आपल्याला सर्वाला विनंती आहे, वेळ झालेला आहे, खूप झालेला आहे. या ठिकाणी मी एक एवढं सांगू इच्छितो, तुम्हाला सगळ्याला जर आपल्याला या दिवाण संघटनेतून जर काम करायचं असेल, माझी एक इच्छा आहे, ज्या गावात दिव्यांग लोक आहेत, सर आपल्याकडे दिव्यांग लोक किती आहेत जिल्ह्यामध्ये अंदाजा? नांदेड जिल्ह्यामध्ये 40,000 तरी